भारतीय राज्यघटनेची कलम 21 या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार। जर एखाद्या रस्त्यावर रहदारीचा प्रश्न निर्माण होत असेल आणि कुठला अतिक्रमणाचा प्रश्न असेल तर पहिल्यांदा रीतसर त्याला नोटीस द्यावी। नोटीस दिल्याच्या नंतर तो ऐकत नसेल तर संबंधित मालमत्तेवर कारवाई करावी, पण ती मालमत्ता उपजीविकेचे साधन असेल, भाजीपाला असेल, दूध असेल, है ना, दैनंदिन जीवनामध्ये उपजीविकेचं साधन म्हणून कोणी व्यक्ती विकून आपल्या पोटाचा प्रश्न मिटवत असेल तर ती मालमत्ता फेकून देणे, तिची नासधूस करणे किंवा ती कचरा गाडीत टाकणे म्हणजे कायद्याचं देखील उल्लंघन आहे। कारण कलम 21 इथं प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचं शिकवते। पण असं न करता त्या आजीचा भाजीपाला म्हणजे मुळात बीड जिल्हा भाजी मंडी रस्त्यावर भाजीपाला विकणारी ही आजी, तिचा पाहिलेला व्हिडिओ आणि महाराष्ट्रातल्या ज्या लोकांच्या मनामध्ये वेदना आहेत त्या लोकांच्या डोळ्यात आलेलं पाणी। प्रश्न आहे, गरिबाचा कार्यक्रम ठोकतो आणि मग आजीनं 1500 रुपयाच्या मिरच्या विकत घेतल्यात, आजीनं 200 रुपयाचा आंबा विकत घेतलाय, आजीनं इतर 1500 रुपयाचा भाजीपाला विकत घेतलाय। आता तो विकायचा, त्याच्यातल्या 4, 5, 10 रुपयाच्या नफ्यावर आपल्या घराचा संसाराचा गाडा तिला ओढायचा आहे। पण ती स्वाभिमानाने जगते, मेहनतीने जगते, ती कोणाकडे हात पसरवत नाही। पण गरीब हा गरीब आहे। कुठं शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणात एखाद्या दुकानाची जागा जरी किरायाने घ्यायची तर 30-40 रुपये महिना आहे। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट की डिपॉझिट ही गोष्ट वेगळीच आहे। मग त्याच्यातून रस्त्यावरती आजी भाजीपाला विकत असेल तर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं पहिलं काम होतं तिला नोटीस देणे। नोटीस द्यायची नसेल तर काम होतं तुमचं तो भाजीपाला रीतसर खऱ्या अर्थानं एखाद्या चवाळ्यामध्ये बांधणे, तो तुमच्या ऑफिसला नेणे, त्याच्यावर कारवाई करणे, आजीकडे दंड असेल तो दंड घेणे आणि रीतसर आजीच्या हातात सुपूर्द करणे। कारण भाजीपाला हा नाशवंत आहे, तो खराब होणार आहे, तो कचरा कुंडीत टाकणे किंवा कचऱ्याच्या गाडीत टाकणे म्हणजे हे देखील कायद्याचं उल्लंघन आहे। आणि प्रश्न माझा आहे की नगरपालिकेचे कर्मचारी या नात्यानं तुमच्या बुडात एवढा धमक आहे तर मग तुम्ही बीडमधलं खरंच परिपूर्ण अतिक्रमण हटवलंय का? किती नेत्यांचे घरं असतील, नेत्यांचे वरद असणाऱ्या लोकांचे दुकानं रस्त्याच्या मध्यभागी आले असतील, अनेकांनी आपली वाहनं उभं करण्याच्या ठिकाणाला रस्ता निर्माण करून रस्त्यावर निर्माण केली असतील, रस्त्यावर आपला ताबा मिळवला असतील, मग ती अतिक्रमण हटायला तुमच्या बुडात दमक आहे का? आणि मग नगरपालिका या नात्याने काम करत असताना रस्त्याच्या भर मध्यवस्तीमध्ये चौकामध्ये कॉर्नरला जे घाणीचं साम्राज्य माजलंय ते तुम्ही कमी केलंय का? तुम्ही पाणीपट्टी, नळपट्टी, घरपट्टी खऱ्या अर्थानं योग्य रीतसर श्रीमंत, माजुरडा, प्रस्थापित याच्याकून बरोबर वसूल केलाय का? हा फार मोठा प्रश्न आहे। तुमच्या नगर परिषदेनं किती चांगलं काम केलंय हे तुम्ही एकदा महाराष्ट्राला दाखवणं गरजेचं आहे। पण तुम्ही चुकलात, त्या आजीच्या वेदनेचा तुम्ही विचार केला नाही। तिचा भाजीपाला तर तुम्ही तुमच्या कचऱ्याच्या गाडीत टाकला, पण तिनं घरून भाजीपाला विकत असताना कुठतरी मागं तोंड करायचे। हॉटेलमध्ये भाजी 20 रुपयाची ती घ्यायची नाही बाबा, कारण ती 20 रुपये देखील आपल्या घराच्या कामाला येतील म्हणून घरून आणलेला जो जेवणाचा डबा आहे तो देखील तुम्ही त्या कचऱ्याच्या गाडीत टाकला। तिनं कमवलेला जो काही पैसे असतील 4, 5, 10, 20, 50, 60 रुपये ते गल्ल्यात होते ते देखील तुम्ही कचरा गाडीत टाकले। याचा अर्थ कायद्यांचं उल्लंघन तुमच्याकडून झालंय। म्हणून बीड नगर परिषदेचे जे नगराध्यक्ष असतील आणि नगरपालिका आयुक्त असतील हे या कर्मचाऱ्यावर खऱ्या अर्थानं लक्षात घ्या की कारवाई करणार का, यांचं निलंबन करणार का, का त्या आजीच्या उदरनिर्वाहाच्या जीवनाच्या साधनासाठी तिला एखादी जागा उपलब्ध करून देणार का? बीडमध्ये सामाजिक संघटना कार्यरत आहेत, बीडमध्ये समाजसेवक कार्यरत आहेत। आपल्या उदरनिर्वाहापेक्षा जास्त आपल्या दैनंदिन जीवन जगण्याच्या साधनापेक्षा ज्याच्याकडे जास्त पैसा आहे अशांना विनंती करतो की त्या आजीपर्यंत पोहोचा, तिला अशा ठिकाणी तिला भाजीपाला विकण्याची व्यवस्था निर्माण करा की तिला कोणीही त्या ठिकाणाहून हाकलून देणार नाही, कोणीही तिचा भाजीपाला इथून पुढे फेकणार नाही। तिच्या उदरनिर्वाहासाठी, तिच्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी एक साधन तुम्ही उपलब्ध निर्माण करून दिलं तर आपल्या देशाला विकासाची नाही, आपल्या देशाला परिवर्तनाची गरज आहे। कारण कोणीतरी आलं, मला 10 रुपये मागितले, आपण विचारलं त्याला काय हवंय, तो मला समोसा खायचा आहे, आपण त्याला 10 रुपये दिले, त्यानं समोसा खाल्ला, त्याचं पोट भरलं, पण उद्या पुन्हा भूक लागणार आहे, पुन्हाही त्याच्या पोटाचा प्रश्न निर्माण होणार आहे। मग विकास हा दैनंदिन वेगवेगळ्या बाबीवर निर्माण होत असतो, पण आपण त्याला एखादा दैनंदिन जीवन जगण्यासाठी, एखादा उद्योग व्यवसायासाठी चालना देण्यासाठी एखादं साधन उपलब्ध करून दिलं, त्यावर तो आपलं जगत आहे, उद्योग करत आहे आणि घरामध्ये पैसा आणत आहे, याच्यावरून त्याचं परिवर्तन होते। तर या आजीच्या
भाजीपाला ऐकण्यासाठी एखादी जर व्यवस्था तुम्ही निर्माण केली तर आजीच्या दैनंदिन जीवनातलं एक परिवर्तन होईल. ते परिवर्तन करण्याचं काम तुम्ही करावं. नगरपालिकेचे जे काही आयुक्त आहेत, नगरपालिका आयुक्त, त्यांना विनंती आहे की या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई व्हावी. कारण गरीबच गरिबाचा कार्यक्रम ठोकत असेल तर या देशात सर्वात मोठी चुकीची गोष्ट काय, गरीब म्हणून जन्माला येणं. त्या गरीबाचा देखील सन्मान व्हावा आणि सन्मान होण्यासाठी राज्यघटनेची कलम 21 आहे. ती कलम 21 सांगते की प्रत्येकाला सन्मानतेनं जगता येतं, प्रत्येकाला स्वाभिमानानं जगता येतं. कोणाच्याही स्वाभिमानाला ठेच पोहोचता कामा नये आणि तो स्वाभिमानाला ठेच पोहोचण्याचं काम ज्या नराधमाकडून झाले त्यांच्यावर कारवाई होणं देखील काळाची गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.